सरकारच्या एका बिलामुळे 20,000 नोकऱ्या जाणार आणि 300 कंपन्या बंद होणार. बरोबर ऐकलत. ही नेमकी काय भानगड आहे? चला एका मिनिटात सांगते, पण त्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा. भारत सरकारच्या 2025 मध्ये एक नवीन ऑनलाईन गेमिंग बिल आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे संपूर्ण गेमिंग इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजली आहे. या नवीन कायद्यानुसार ई स्पोर्ट्स वगळता इतर सर्व ऑनलाईन रिअल मनी गेम्सवर, अगदी स्किल बेस्ड गेम्सवर सुद्धा पूर्णपणे बंदी घातली जाईल. सरकारचं म्हणणं आहे की वाढतं व्यसन, मानसिक आरोग्याच्या समस्या, आर्थिक फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाला होणारा संभाव्य वित्त पुरवठा रोखण्यासाठी हा निर्णय गरजेचा आहे. मात्र या निर्णयाने उद्योगावर गंभीर परिणाम होणार आहेत. या बंदीमुळे तब्बल 20,000 पेक्षा जास्त नोकऱ्या धोक्यात येतील आणि 300हून अधिक कंपन्या बंद होऊ शकतात, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर हे गेम्स चालवणाऱ्या कंपन्यांना 1 कोटी रुपये दंड आणि 3 वर्षाचा तुरुंगवास, तर याला प्रमोट करणाऱ्या सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सर्सला 50 लाख रुपये दंड आणि 2 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या निर्णयामुळे अनेक स्पोर्ट्स लीग्स आणि त्यांची स्पॉन्सरशिप सुद्धा धोक्यात आली आहे. एकीकडे सामाजिक सुरक्षा आणि दुसरीकडे मोठी आर्थिक हानी. सरकारच्या या कठोर निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऑनलाईन गेम खेळणाऱ्या तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा.